नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट, आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आज आपण गुडघ्याच्या एक फार कॉमन विषयावर जाणकारी घेऊयात. जे रनर्स लोक असतात, अशा लोकांमध्ये होणाऱ्या रनर्स नी किंवा पटेलोफेमोरल पेन सिंड्रोम या विषयावर जाणकारी घेऊयात. तर रनर्स नी म्हणजे नेमकं काय? रनर्स नी म्हणजे पटेलोफेमोरल पेन सिंड्रोम, म्हणजेच गुडघ्याच्या समोरील हाडामध्ये होणारी वेदना, यालाच रनर्स नी असं म्हणतात. कधी कधी पटेला आपल्या नैसर्गिक ग्रूव्ह मध्ये नीट सरकत नाही किंवा बसत नाही. अशा वेळी पेन, स्वेलिंग किंवा स्टिफनेस किंवा वेदना जाणवतात. यालाच पटेलोफेमोरल पेन सिंड्रोम किंवा रनर्स नी असं म्हणतात. तर रनर्स नी होण्याची मुख्य कारणे आपण जाणून घेऊयात. गुडघ्याचा अतिवापर म्हणजेच ओव्हरयूज हे रनर्स नीचं मुख्य कारण आहे. जास्त धावणे किंवा जास्त चालणे किंवा दीर्घकाळ चालणे किंवा जास्त वेळा जिना चढणे उतरणे किंवा व्यायामाची तीव्रता अचानकपणे वाढवणे हे ओव्हरयूजचे मुख्य कारण आहेत. दुसरं कारण आहे स्नायूंचं असंतुलन. क्वाड्रिसेप्स स्नायू कमजोर असणे, वास्टस मेडियालिस ऑब्लिकस म्हणजेच व्हीएमओ मसल कमजोर असणे, ग्लूट्स किंवा अबडक्टर कमकुवत असणे, हॅमस्ट्रिंग किंवा काफ ताणलेले असणे हे रनर्स नीचे काही स्नायू रिलेटेड मुख्य कारणे आहे. तिसरं मुख्य कारण म्हणजे अलाइनमेंट प्रॉब्लेम्स किंवा माल अलाइनमेंट, ज्यामध्ये फ्लॅट फीट म्हणजेच सपाट पाय किंवा पायाची लांबी कमी जास्त असणे किंवा नॉक नी किंवा बो नी हे माल अलाइनमेंटचे काही मुख्य कारणे आहे. नंतरचं कारण म्हणजे पटेलाची माल ट्रॅकिंग म्हणजेच चुकीची हालचाल. यामध्ये पटेला हे आपल्या ग्रूव्ह मध्ये व्यवस्थितपणे ट्रॅक होत नाही किंवा फिरत नाही. अशा वेळी याला माल ट्रॅकिंग ऑफ पटेला असं म्हणतात. हे देखील रनर्स नीचं एक मुख्य कारण आहे. त्यानंतरचं मुख्य कारण म्हणजे चुकीची रनिंग पद्धती, ज्यामध्ये हार्ड सरफेसवर धावणे, डाऊन हिल रनिंग ही काही मुख्य कारणे आहेत. तर रनर्स नीची मुख्य लक्षणे काय असतात ते आपण जाणून घेऊयात. गुडघ्याच्या पुढील भागात बोथट वेदना होणे, धावताना, बसताना, जिने चढताना उतरताना गुडघ्यातील समोरील भागात वेदना होणे, जास्त वेळ बसल्यावर वेदना वाढणे, यालाच मूव्ही थिएटर साइन असं म्हणतात. इतर लक्षणांमध्ये गुडघ्यातून कटकट किंवा करकर असा आवाज येणे, गुडघ्यावर हलकी सूज असणे, गुडघा ढिले पडल्यासारखे वाटणे ही सुद्धा रनर्स नीची काही मुख्य लक्षणे आहेत. तर रनर्स नीचे निदान कसे केले जाते ते आपण जाणून घेऊयात. डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट हे गुडघ्याची हालचाल, स्नायूंची ताकद व पायाची अलाइनमेंट चेक करतात. फार क्वचित प्रसंगी एक्सरे किंवा MRI ची गरज पडते. तर रनर्स नी यावर काय उपचार पद्धती असते ते आपण जाणून घेऊयात. पहिली उपचार पद्धती आहे आराम व ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन. वेदना वाढवणारे व्यायाम व धावणे हे थांबवणे, स्विमिंग, सायकलिंग सारख्या लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी सुरू करणे, ह्या गोष्टी आपण लाईफस्टाईल ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन मध्ये करू शकतो. त्यानंतर गुडघ्याभोवती आयसिंग करावे. दिवसातून 2 ते 3 वेळा 10 ते 15 मिनिटं आयसिंग करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे व सर्वात महत्त्वाची उपचार पद्धती म्हणजेच फिजिओथेरपी. फिजिओथेरपीमध्ये आपण क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग, व्हीएमओ स्ट्रेंथनिंग, हिप व ग्लूट स्ट्रेंथनिंग, हॅमस्ट्रिंग, काफ व आयटी बँड स्ट्रेंथनिंग, पटेला टेपिंग, फोम रोलिंग अशा काही महत्त्वाच्या फिजिओथेरपीच्या उपचार पद्धती आहेत. जर आपल्याला फ्लॅट फीट असल्यास प्रॉपर फूट ऑर्थोटिक्स वापरणे व पटेला सपोर्ट ब्रेस वापरणे ही रनर्स नीच्या काही महत्त्वाच्या उपचार पद्धती आहेत. रनर्स नी साठी सर्वात उत्तम व्यायाम काय असतात ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यात अगोदर स्ट्रेट लेग रेज म्हणजेच SLR, क्वाड्रिसेप्स सेट्स, वॉल साइड मिनी स्क्वॉट्स, क्लॅम्पशेल, ग्लूट ब्रिजेस, स्टेप डाऊन एक्सरसाइजेस या काही महत्त्वाच्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत. त्यानंतर स्ट्रेचिंग, ज्यामध्ये हॅमस्ट्रिंग स्ट्रेच, क्वाड्रिसेप्स स्ट्रेच, काफ स्ट्रेच, आयटी बँड स्ट्रेच, फोम रोलिंग ही काही महत्त्वाचे स्ट्रेचिंग व्यायाम आहेत. तर रनर्स नीचं प्रिव्हेन्शन म्हणजेच प्रतिबंध कसे करावे ते आपण जाणून घेऊयात. हिप, ग्लूट्स आणि क्वाड्रिसेप मजबूत ठेवा. व्यायाम किंवा धावणे हळूहळू वाढवा. यामध्ये 10% रूल ठेवा. योग्य रनिंग शूज वापरा. सतत हार्ड सरफेसवर धावणे टाळा. वर्कआउट आधी वॉर्मअप करा. नियमित स्ट्रेचिंग करा. या सर्व गोष्टी केल्यानंतर आपण रनर्स नी प्रतिबंध करू शकतात किंवा टाळू शकता.
जर आपल्याला रनर्स नीची लक्षणे असतील तर आपण डॉक्टरांकडे कधी जावे? जर आपल्या वेदना 4 ते 6 आठवड्यांमध्येही कमी होत नसतील, गुडघ्यामध्ये सूज किंवा लॉकिंग होत असेल, चालताना गुडघा गिविंग वे होत असेल, गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होत असतील, जर आपल्याला अशा प्रकारची काही लक्षणे असतील तर आपल्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्यांना लगेचच कन्सल्ट करावे. योग्य विश्रांती व फिजिओथेरपी घेतल्यास आपण 4 ते 6 आठवड्यामध्ये रनर्स नी पासून मुक्त होऊ शकता. जुनी किंवा तीव्र समस्या असेल तर रनर्स नी पासून मुक्तीसाठी आपल्याला 3 ते 6 महिने सुद्धा लागू शकतात. तर मित्रांनो, आज आपण गुडघ्याच्या एक कॉमन कंडिशन ज्याला रनर्स नी किंवा पटेलोफिमरल पेन सिंड्रोम असं म्हणतात, या विषयावर जाणकारी घेतली. अशाच सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.